पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचे निर्घृण हत्या करण्यात आली। त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। ही धक्कादायक घटना 1 मे रोजी उघडकीस आली होती। या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक रोखत तीव्र आंदोलन केलं होतं। तसंच दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळत संताप व्यक्त करण्यात आला। या प्रकरणावर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोल मिळू नये यासाठी कायद्यात बदल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। विधी आणि न्याय विभागाला याबाबत कार्यवाही करण्यास सांगितलेले आहे। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आले। न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्याच्यावर हत्या, अत्याचार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपी विरुद्ध याआधी देखील विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने खळबळ उडाली। अनेक पोल्ट्री फार्ममध्ये संसर्ग आढळल्यानंतर प्रशासनाने कठोर उपाययोजना सुरू केल्यात। या पार्श्वभूमीवर बाधित पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। अंडी देखील मोठ्या प्रमाणात नष्ट केली जात आहेत। तसंच परिसरातील चिकन आणि अंडी सेवन टाळण्याचे आवाहन करण्यात आले। पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार 4 दिवसात 8 पोल्ट्री फार्म मधील सुमारे 1,93,000हून अधिक पक्ष्यांचं कलिंग करण्यात आले। तसंच 8 लाखाहून अधिक अंडी आणि 21 टनापेक्षा अधिक पशुखाद्य नष्ट करण्यात आले। बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत। नागरिकांना अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। नसरापूर येथील प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सोलापूर शहरात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत। सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले। विविध पक्ष आणि सर्व जाती धर्मांचे नागरिक यात सहभागी झालेत। या आंदोलनात राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी देखील सहभाग नोंदवत पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली। आंदोलकांनी नराधमाला फाशी द्या अशी घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केलाय। दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडितेला तात्काळ न्याय मिळावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनामुळे शहरात संतापाचे वातावरण पसरले। नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूचं कारण हे ॲस्फिक्सिया म्हणजेच श्वास कोंडणे असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले। हा अहवाल ससून रुग्णालय यांनी पोलिसांकडे सादर केलाय। या प्रकरणात सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी 3 नावांची शिफारस राज्य सरकारकडे पाठवण्यात आली। ॲडव्होकेट अजय मिसर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। दरम्यान जलद तपासासाठी सह अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले। या घटनेच्या निषेधार्थ सोलापूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले। राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी देखील यात सहभाग घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गावठी औषध देण्याच्या बहाण्याने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। चरीपावण परिसरात घडलेल्या या घटनेत आरोपी शिवराम सावर याने कुटुंबियांशी संपर्क साधून औषध देण्याच्या नावाखाली मुलीला जंगल परिसरात नेलं। तिथे अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। घटनेनंतर पीडित मुलीने घरी माहिती दिल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ कासा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। घटनेनंतर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। कासा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे।